जोशी सर, तुम्ही जे म्हटले ना आता, हे सगळी ऍक्टिव्हिटी करायला फंड लागतात, बरोबर आहे. मी एक तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. कॅल्क्युलेशन असं आहे की आपल्या महापालिकेचं बजेट जवळपास एक 7,000 कोटीचं आहे, बरोबर साहेब. माझ्या अंदाजे कदाचित मागे पुढे होऊ शकतो, 20% ऑफ द बजेट इज स्पेंट ऑन कलेक्टिंग दी वेस्ट अँड डम्पिंग इट समवेअर, बरोबर आहे. आता तुम्ही सोसायट्यांना पेनलाइज करणार आहे बेसिकली 1 तारखेपासून. उलट महापालिकेने तुम्हाला बेसिकली हे करायचंय ना, त्यांच्या प्रत्येक सोसायटीने मिळून त्यांचा कचरा त्यांनी जिरवायचा, बरोबर. पालिका काही इनिशिएटिव्ह घेत नाही की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला, जे फायनान्स उभं करणार आहे, बरोबर आहे. फायनान्सचा तर प्रश्नच येत नाही, पालिका देत नाहीये. उलट ही जोशी जर तुम्ही जे म्हणताय ना की धोरण आलं पाहिजे, त्या धोरणात असं असलं पाहिजे की पालिका फंड करते सोसायट्यांना. कारण त्याचं कारण सांगतो, एक गाडी तुम्ही पाठवता, एक टेम्पो, त्या टेम्पोला साधारण महापालिका 5,000 रुपये खर्च करते एका गाडीला, एक ट्रिपसाठी, बरोबर. पण तेच 5,000 रुपये तुम्ही सोसायटी धारकांना द्या. 100 फ्लॅट एक घर जवळपास 1 ते 1.5 किलो कचरा जनरेट करता, असं एक ऑन एन ऍव्हरेज हिशोब आहे, बरोबर आहे. मग 100 फ्लॅटच्या मागं पालिका सोसायट्यांना काय देणार आहे, ह्याच्यावरती धोरण एक ठरलं पाहिजे. सीएसआर फंड ऍग्री आहे सर, प्रत्येक वेळेस सीएसआरच्या अंतर्गत आपण फंड नाही जनरेट, पालिकाची पण काहीतरी जबाबदारी असली पाहिजे. शेवटी आम्ही सगळं आमचा प्रॉब्लेम आम्हीच सॉल्व्ह करणार आहे, तर पालिका काय करणार आहे मग. आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतोय, सगळं भरतोय. धोरणामध्ये तुम्ही सोसायट्यांना पैसे द्या, हे सगळं राबवायला, मग आम्ही इन्क्लुझिव्हली तुमचे पॉझिटिव्हली त्या अप्रोचला पाठिंबा देऊ. हे महत्वाचं आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या सोसायट्यामध्ये जे नोटीस घेऊन अधिकारी येतात तेच आम्हाला सोल्युशन देत येतात. टेन्शन घेऊ नका, आमची एक दुसरी पद्धत आहे, तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या, आम्ही ऐका महत्वाचा काय गॅरंटी आहे, तो जो आमच्याकडून कचरा उचलणार आहे, तो जाऊन तो प्रोसेसच करणार आहे, त्याच्यावरती पण धोरण पाहिजे. तो बेसिकली मला हे मुद्दा मानताय, तुम्ही इनडायरेक्टली ना सर माफियागिरी होती आणि त्याला नाव द्यायचं सर चांगलं. कचऱ्याचं माफिया आपण तयार करतोय का, हा महत्वाचा मुद्दा आहे सर. ऐका